कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं मी केलंय। व्हॉट? सॉरी सर, मला माफ करा। मला पैशाची खरंच खूप गरज होती, म्हणून हे सर्व मला करावं लागलं। बोरकर, पैशाची एवढीच गरज होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती। सॉरी सर, कसं येणार होतो तुमच्याकडे? घरच्या जबाबदाऱ्या काही संपतच नाही। किती वेळा तुमच्याकडून पैसे मागायचे? तुमच्याकडे यायला मला लाज वाटत होती। त्यावेळेस जे सुचलं ते मी केलं। मला मान्य आहे, मी गुन्हेगार आहे। मला जी शिक्षा द्यायची ती द्या, हवं तर मला नोकरीहून काढून टाका, पण प्लीज प्लीज मला माफ करा। मॅडम, अहो मी खरं सांगतो, यात माझी खरंच काही चुकी नाही। अहो प्लीज प्लीज ऐका ना, अहो एकदा माफ करा। अहो माझं लहान लहान पोर येतो। काहीतरी गडबड आहे। थोड्या वेळापूर्वी माझी नोकरी वाचवा असं म्हणून रडणारा बोरकर आता आपणहून गुन्हा कबूल करायला कसं काय तयार झाला? किशोर सर, अहो त्या लीला मॅडमला कळलंय की यामागे प्रमोद सर आणि विराज सर नाही आहेत ते। विचार केला होता त्यापेक्षा जास्त हुशार निघाली ही लीला। सर, पण आता आपण काय करायचं? आपण नाही, तू करायचंस। सर, मी ते एजेच्या पायासमोर लोटांगण घालायचं आणि माफीचा साक्षीदार व्हायचंय। बाकी तुझ्या फ्युचरचं माझ्यावर सोड। पण तुम्ही तर माझ्यासमोर रडत होतात ना की तुमची नोकरी वाचवा। मग आता असं अचानक काय घडलंय की तुम्ही स्वतःहूनच गुन्हा कबूल करताय? मॅडम, मी घाबरलो होतो। काय बोलावं काय करावं मला काही सुचत नव्हतं, पण एजे सर आमच्यासाठी देव माणूस आहे। अहो अशा भल्या माणसाला मी फसवल्याचं पाप केलंय। आज हे सगळं मी सांगितलं नसतं तर आयुष्यभर ही गोष्ट माझ्या मनाला लागत राहिली असती, म्हणून मी हे केलं। प्लीज मला माफ करा सर, प्लीज मला माफ करा सर। मॅडम, फार मोठी चूक केलीस तू, शिक्षा तर होणारच। तुला पोलिसांकडे नाही देणार, पण आय फायर यू। तुझ्यासारख्या लोकांसाठी माझ्या कंपनीमध्ये जागा नाही। आउट सर, आउट नाव। एजे, मी जरा आलेच। हॅलो, अगं ताई, कुठे आहेस तू? सकाळपासून काही फोन नाही, काही नाही। बाबा विचारतायत घरी कधी येणार आहेस, जेवलीस का आणि गोळ्या घेतल्यास का? ताई, हे बघ, तू पण आजच बरी झालीस, फार दगदग करू नकोस, फार काम करू नकोस। मी तुला म्हणाले होते की नाही की जेवल्यानंतर मला फोन कर, तू तोही केला नाहीस। असं कसं चालेल? ते मी बोलतोय। सॉरी एजे, मला कळलंच नाही तुम्ही बोलताय ते। पण ताई कशी आहे? मी पण काय प्रश्न विचारते, तुमच्या बरोबर आहे म्हणजे बरीच असणार। पण जेवली का ती? नाही जेवली, पण मी देईन जेवायला तिला, तू काळजी करू नकोस। तू ठीक आहेस? हो, मी एकदम ओके। गुड, काळजी घे। येस, बाय। लीला,
तू आज खरंच आम्हाला वाचवलंस. थँक्यू. खरंच लीला, आज तुझ्यामुळे आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलं. हो, एजेंनी इतकी वर्ष जपलेला स्टाफ आहे म्हणून तुम्ही गाफील राहिला आणि म्हणूनच हे असं काहीतरी घडलं. पण ह्या पुढे सावध राहा. आता तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करताय. देव न करो पण तुमच्या बरोबरही असं काहीतरी घडू शकतं. बरोबर बोलतेस तू लीला. आम्ही इथून पुढे इतका आंधळा विश्वास कोणावरही नाही ठेवणार. आणि लीला, आमचं चुकलं. आम्ही तुला घराबाहेर काढायला निघालो होतो, कारण आम्हाला फक्त दुर्गा वहिनींच्या पाठीशी उभं राहायचं होतं. हो, माहितीये मला. खरंच खूप मोठी चूक केली आम्ही लीला. आम्ही स्टँड घ्यायला हवा होता की तू आणि दुर्गावनी दोघी घरी राहायला हव्यात. कोणीच बाहेर जाऊ नये. लीला, प्लीज घरी चल. हो, सॉरी, पण मी नाही येणार घरी. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती, त्या तिघींची मी घरी यावं अशी अजिबात इच्छा नाही. आणि आता जोपर्यंत घरातले सगळे माझ्या बाजूने होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. बरं, मला एजंटशी काहीतरी बोलायचंय, मी येते. सरू, आधी फक्त आजी लीलाची बाजू घ्यायच्या, आता तर आपले नवरेही तिची बाजू घ्यायला लागलेत. हो ना वहिनी, बेबी पण चिडला माझ्यावर. हो ना, प्रमोदही चिडले. आता आपले नवरेही आपल्या बाजूने नाही राहिले तर आपण एकट्या पडलो ग. एकट्या? नाही 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 वहिनी, एकट्या कशा काय? आपण दोघी आहोत ना वहिनी, एकमेका सहाय्य करू. वहिनी, ते मला एवढं टेन्शन आलंय. आणि तुझं काय चाललंय ग? काही सुचत नाही. मोटिवेशन वहिनी, मोटिवेशन. कसलं मोटिवेशन? आता पुढे काय करायचं ना ह्याचा विचार करायला हवा, नाही तर ती लीला परत या घरात येईल आणि आपल्याला काहीच करता येणार नाही. हो, विचार तर करायलाच हवा वहिनी. तुम्ही पण विचार करा, मी पण विचार करते. लीलाने खरंच गोळ्या घेतल्या नाहीयेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.